आणि तू तिथून गायब कसं काय झाला यार? तुझ्यामुळे मला मला त्या शूटला मॉडेल म्हणून काम करावं लागलं, तेही आईच्या परमिशन शिवाय. आईला न सांगण्याचं गिल्ट आणि त्रास काय आहे ना, हे मी तुला नाही सांगू शकत. सो प्लीज, अगदी बारीक सारीक गोष्ट जरी आठवत असेल ना तरी सांग मला. सर, मी खरंच खूप प्रयत्न करतोय आठवायचा, पण मला नाही आठवत आहे. माझं डोकं ना ब्लँक झालंय आता. हे असं कसं काय? दादा ऐक ना, हे बघ, आपण पॅनिक होऊन काही उपयोग नाहीये आणि आपण त्याला पण आठवायला जरा वेळ देऊया ना. हा, काय बोलतो? आदित्य सर, हे बघा, तुम्ही बी गडबड नका करू. तुम्ही बी आत्ताच आजारपणातनं उठलात, नका दगदग करू. उद्या वटपौर्णिमा आहे. लगीन झालेल्या समध्या बायका त्यांच्या नवऱ्यासाठी व्रत करतील. नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करतील. माझं बी नशीब कसलं आहे. माझं लगीन झालंय हे समध्यांपासून लपवून ठेवावं लागतंय मला. नाही, आदित्य सर जरी हे लगीन खोटं मानत असतील तरी तरी त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागल. माझं एक मन म्हणते की माझी लायकी नाही आदित्य सरांची बायको व्हायची. शेवटी मोलकरीनच आहे मी. पण माझं दुसरं मन बी असं म्हणते की हे लगीन खरं आहे, माझा नवरा खरा आहे. तरी बी मला असं वाटते की मी आदित्य सरांना, देवी आईंना फसवते. त्या बिचाऱ्या हरीश सरांना बी यात फसवते. त्यांची काय बी चूक नाही यात. मला काय हक्क आहे समध्यांना फसवायचा? माझं चुकतंय, मीच नालायक आहे. नालायक तर तू आहेसच, आणि खोटारडी पण. काय झालं पारू? कशाबद्दल बोलत होतीस तू आत्ता? कोणाला फसवलंयस? काय लपवतीयस तू? बोल ना, सांग खरं. पारू, खरं सांग, कशाबद्दल बोलत होतीस आत्ता तू? काय लपवलंयस तू? काय खोटं वागलीयस? बोल ना खरं. हे बघ पारू, मला सगळं कळतं हं? कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय ते. मला फक्त तुझ्या घाणेरड्या तोंडून ऐकायचंय. बोल पटकन, काय करायचंय? हा, ऍड शूट मध्ये ऐनवेळी हरीशच्या जागेला आदित्य बसला हे हरीशला कळलं असेल आणि काहीच दिवस उरलेत, मग तुला पण हे सगळं करायचंय. आणि पुढच्या वर्षी तुझी पहिली वटपौर्णिमा असणार आहे. हो सासू. सावित्री, चला निघूया.
हा? अरे राहू दे ना, मी करते. अगं तू पण काहीतरी काम करतीस ना, राहू दे तुला मदत. तू पण ना. अरे बा, आज बंगल्यात लय मोठा सण आहे. सगळ्या बायका वडाची पूजा करायला जाणार आहेस. तायडे, तू बी जाणार आहेस? अरे तसं नसतं. वडाची पूजा फक्त लग्न झालेल्या बायकाच करतात आणि वडाची पूजा केली ना की मग नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळतं. म्हणजे बायका वडाची पूजा करत नाहीत, त्यांचे नवरे मरतात. अरे गणी काय पण काय बोलतो. काही रीती असतात, काही परंपरा असतात आणि काही गोष्टी आपल्या मानणं न मानल्यावर पण असतात. आता आपण किर्लोस्कर कुटुंबामध्ये काम करतो का नाही? आणि आईल्या मॅडमचं कसं रीतिरिवाजाप्रमाणे असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात विशेष म्हणजे किर्लोस्कर घराण्यातल्या सगळ्या सुना आज नवऱ्याकरता जेवण बनवतात. आणि बरं का पारू, तू बाकीचं काही असा ना, तू बंगल्यावर जा आणि आईल्या मॅडमला काही हवं नको ते विचारा. पारू, ए पारू, मी काय बोललो ते ऐकलं ना? हा हा, चला. आदित्य सरांसाठी मी बी वडाची पूजा केली पाहिजे का?